आणि श्रीमद भगवद्गीता यावरचं चिंतन आपण करत आहोत. या प्रवचनमालेचं हे 12वं प्रवचन आहे, 13वं प्रवचन आहे. आणि ज्या दोन गोष्टी श्रीरामकृष्णांनी सांगितल्या, माहुत नारायण हत्ती नारायण, आणि दुसरी साप आणि ब्रह्मचारी. तर उपदेश जो असतो हा उपदेश ऐकायचा असतो आणि तो समजून घ्यायचा असतो. जोपर्यंत आपण त्याला नीट समजत नाही तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा ऐकायचा असतो. म्हणून उपनिषदांमध्ये श्रोतव्य आणि मग मंतव्य म्हटलं आहे. ऐकणं आणि त्याच्यावर चिंतन करणं. चिंतन करणं आपण स्वतः करू शकतो, नाहीतर ऐकल्यानंतर पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर ते पुन्हा पुन्हा चिंतन होतं, स्वयमेव होतं, आपोआप होतं. मग तो संस्कार पक्का झाला की ते निधिध्यासन होतं. म्हणून श्रवण हे भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा सर्वात प्रमुख मानले गेलं आहे. उपदेश तर ऐकला, ते शिष्यांनी पण ऐकला, या सापानी पण ऐकला, परंतु त्याचा भावार्थ काय आहे, जीवनात उतरवताना तो कसा उतरवायचा याचं भान राहिलं पाहिजे. आणि ते नाही राहिलं तर स्वामीजी जसं म्हणतात, अरिष्ट कोसळतात, खूप चुका होतात. आणि त्या चुका आपल्याला या दोन्ही कथेमध्ये दिसतात आहे की नाही. जे अभिप्रेत नव्हतं तेच घडत आहे. म्हणून जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला हे सांगितलं, क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. स्वामीजी म्हणतात की हा एक श्लोक जरी आपण गीतेतला ऐकला, वाचला, चिंतन केलं तरी संपूर्ण गीता वाचल्याचं आपल्याला फळ मिळेल. गीतेचं जणू काही सार आहे त्याच्यामध्ये. तसं उपदेश तर काहीच नाही त्याच्यामध्ये. कसलं सार आहे? त्याचा उद्देश असा की तुमची चुका होणार नाही की नाही. हे सगळं करून आपल्याला मुख्य समजलंच नाही, कर्तव्यबोधच निर्माण झाला नाही की नेमकं करायचं काय आहे. ज्याला आपण मराठीत म्हण आहे, सगळं मुसळकेरात, तसं होऊ शकतं. म्हणून जसं आहे तसं त्याला वेळ लागतो. चुका होतात, त्याविषयी वाद नाही, पण त्या चुका हळूहळू आपल्या नाहीशा झाल्या पाहिजेत. म्हणून जसं क्लैब्यम मास्म गमर्थ गीतेमध्ये आहे, अर्जुनाला अतिशय कडक शब्दामध्ये सुनावलेलं आहे कृष्णाने, तसंच इथे सुद्धा तशाच प्रकारचं पण म्हणून, हात रे लेका, तुला आपलं इतका कसा रे मूर्ख तू, असंच हात लेका, इतका कसा रे मूर्ख तू आहे की नाही. तसल्याच प्रकारचं आहे की नाही. आता तो मूर्ख कुठे होता? त्याने तर उपदेश ऐकला, त्याप्रमाणे तंतोतंत केलं की नाही. मग चूक कुठे झाली की नाही. चूक ही झाली की आपलं रक्षण कसं करावं हे देखील समजलं नाही तुला. आपलं रक्षण करून कर ना की नाही. ही चूक खूप झालेली आहे, महाभारतात खूप झालेली आहे, सगळीकडे झाली आहे, आपल्या जीवनात पण खूप होते. म्हणून याच्यापुढे आपल्याला सांगत आहेत की जगामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक असतात. आपण हाही मुद्दा बघितला आहे की आप भला तो जग भला. आम्ही चांगलं, सगळं जगत चांगलं आहे, छान आहे, आपल्याला कोणीच वाईट दिसत नाही. अजातशत्रू, आपण युधिष्ठिराला अजातशत्रू म्हटलं जातं, ज्याला शत्रूच नाही आहे. जात म्हणजे जन्म की नाही, त्याचा शत्रू उत्पन्नच होत नाही आहे की नाही. अरे पण तो राजा आहे, कमांडर आहे, नेतृत्व ज्याच्याकडे आहे, शत्रुत्व नाही म्हणजे हा काय प्रकार आहे की नाही. तुमची इच्छा नसली तर शत्रू निर्माण होतातच की नाही. सापाची इच्छा नव्हती पण त्याला शत्रू निर्माण झालेच. तो कोणाच्या वाट्याला गेला पण त्याच्या वाट्याला सगळे लोक जातात ना की नाही. आता हे जर तारतम्य आपण नाही बाळगलं की नाही, जसं स्वामीजी म्हणतात नुसत्या भावनेच्या भरात वाहत गेलो, स्वामीजी म्हणतात त्याच्या अरिष्ट कोसळतात.
नाही खूप चुका होतात. म्हणून सामंजस्य पाहिजे भावनेचं आणि विचारशक्तीचं. या दोन गोष्टीचं सामंजस्य नसेल तर खूप नुकसान होतं. म्हणजे आपल्याला अतिप्राचीन इतिहासात दिसतं, जसं रामायण महाभारत अतिप्राचीन ग्रंथ आहे. त्यानंतर आपला भारताचा इतिहास त्याच्यात दिसतं आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये प्रत्येही आढळतं. म्हणून याच्याकडे या जीवसृष्टीत नाही भगवंताच्या सृष्टीत, ही सृष्टी भगवंताची आहे की नाही. म्हणजे तिथे आपण स्वतंत्र नाही. आपण पुढे बघू याच्यामध्ये जीवाला कळलं पाहिजे की आपण स्वतंत्र नाही. आता हे कळायला फार वेळ लागेल आहे की नाही. त्याला संपूर्णपणे कळलं की तो मुक्त झाला मग की नाही. त्याला 100% आपण समजूया कळलं की तो स्वतंत्र नाही, तो परतंत्र आहे की नाही. परतंत्र काय स्वतंत्र काय आपल्याला माहिती आहे. परतंत्र म्हणजे इतरांच्या दुसऱ्याच्या तंत्राने, स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या तंत्राने. ज्याला फ्री विल किंवा स्वाधीन इच्छा म्हणतात. आपला हा संसार खूप पक्का आहे की माझ्या मनात जी इच्छा येईल आहे उत्पन्न होईल आहे त्याप्रमाणे मी करेल. हा संस्कार खूप पक्का आहे. आणि हेच आता सांगतील पुढे ठाकूर की यालाच म्हणतात जीवत्व की नाही. बद्ध यानेच माणूस बद्ध होतो. जीवाचे प्रकार 4 असं म्हटलेलं आहे. त्यातला बद्ध जो आहे हा बद्ध म्हणजे नेमका काय आहे त्याचं बऱ्यापैकी वर्णन करतील इथे. बद्ध म्हणजे काय, त्याची पक्की खात्री असते की मला जे वाटेल मी ते करेन, माझ्या इच्छेप्रमाणे सगळं काय होईल. मी इच्छा करेल तर होईल, नाही तर होणार नाही आहे की नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम हे माझ्या तंत्राने चालेल आहे की नाही. हळूहळू होता होता जसं त्याचा विकास होतो, विचारशक्तीचा विकास होतो शास्त्राच्या वचनांच्या आधारावर, तसंच त्याला काय लागतं मग 100% त्याला कळतं की काहीही आपल्या तंत्राप्रमाणे होत नाही. जसं आपण म्हणतो ना देवाच्या इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही असं म्हणतो. याचा अर्थ तोच नाही. पान हालणं झाडाचं, पिंपळाचं पान आणणं फार सोपी आहे, थोडी हवा असली तेच हालतं ते, पण तितकंसुद्धा होत नाही. आता देवाच्या इच्छेशिवाय पिंपळाचं किंवा कोणतं पान हलत नाही. आता हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आहे की नाही. कारण काय आपण जे ऐकतो आपण समजतो त्याच्यात बरेचसे दोष असतात आहे की नाही. हा उपदेश आहे आणि सर्वोच्च उपदेश आहे, परंतु ते काय अभिप्रेत आहे, त्याचा अर्थ काय आहे की नाही. आपण मध्येच कुठेतरी अडचण येऊ नये, आपल्यामध्ये काहीतरी आपल्याला विचित्र अडचणीत आपण सापडू नये नाही. म्हणून हे माहीत असणं आवश्यक आहे. भगवंताच्या सृष्टीत नाना प्रकारचे जीवजंतू झाडझुडपं आहेत. जनावरात देखील काही भलीबुरी आहेत. त्यांच्यात वाघसिंहासारखे हिंस्र श्वापद आहेत इत्यादी. झाडात देखील अमृतासारखी गोड फळं देणारी झाडं आहेत, तसेच विषारी फळझाडं आहेतच. त्याचप्रमाणे माणसातही चांगलं वाईट असतात की नाही. सुष्ट असतात आणि दुष्टही पण असतात. साधू असतात तसे असाधूही असतात. आणि शेवटलं हे संसारासक्त जीव असतात आणि परमभक्त पण असतात. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की नाही. आता परमभक्त असतात पण ह्याचबरोबर लक्षात ठेवायला संसारासक्त जीव पण असतात. आणि हे सगळी ईश्वराची सृष्टी आहे की नाही. ही सगळी ईश्वराची सृष्टीचा भाग आहे हा. असं म्हणून चालणार नाही की देवाने फक्त परमभक्तच का निर्माण नाही केले. त्यांनी संसारासक्त जीव कशाला उत्पन्न केले. म्हणजे सगळेच परमभक्त राहिले असते म्हणजे आम्हाला किती सोय झाली असती. आता जे संसारासक्त जीव आहे त्यांच्याकडून किती त्रास होतो आपल्याला की नाही. त्यांचे सतत आपल्याला झगडावं लागतं, ओपनली किंवा इनडायरेक्टली आहे की नाही. सतत संघर्ष येतो, सतत फ्रिक्शन येतं, त्याचा आपल्या मनाला त्रास होतो की नाही. आपला अनुभव आहे तो स्वाभाविक आहे की नाही. म्हणजे किती छान झालं असतं की जगामध्ये फक्त परमभक्तच राहिले असते. तर फक्त प्रल्हादच आला असता, हिरण्यकशिपू कशाला इथं उपटला, तिथे कशाला उगवला, त्याची काय गरज आहे. रामच बरा आहे, ते रावण कशाला पाहिजे. असले प्रश्न आपल्या मनात सतत उद्भवत असतात. म्हणजे आपण असमाधानी आहोत आहे की नाही. आम्हाला चांगलं व्हायचं आहे पण काय सगळं जग असं विचित्र आहे की आम्हाला चांगलं काही होता येत नाही. हा आपला चांगला एक मिळतो मुद्दा आहे की नाही, बहाणा मिळतो की आम्हाला भक्त व्हायचं आहे, आम्हाला परमभक्त व्हायचं आहे की नाही. ही त्यातली एक अडचण आहे, मुद्दा आहे हा. की परंतु बाहेर बघा सगळं कसं वातावरण असं आहे की आम्हाला बरेच अडचणी येतात, अडथळे येतात की नाही. म्हणजे डायरेक्ट येतात किंवा मानसिक
स्तरावरचे अडथळे असतात की नाही. म्हणजे कसं माणूस कसा घडतो, दुसऱ्याकडे पाहून घडतो. यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त आपण स्वतः घडतो. इतरांच्या वागण्याचा, इतरांच्या बोलण्याचा, इतरांच्या सहवासाचा आपल्या मनावर परिणाम होतो की नाही. स्वाभाविक आपोआप होतो तो आणि होतोच तो की नाही. म्हणून जसं वातावरण राहील तर वातावरण तुमच्यावर कार्य करतं नाही, तुम्हाला घडवतं. म्हणून वातावरण फार महत्त्वाचं आहे. त्यातला एक उपाय सांगितला जातो की तुम्ही तुमचं वातावरण तयार करा की नाही. तुम्ही तुमचं वातावरण तयार करा, अनुकूल वातावरण तयार करा. आपण परमभक्त आहोत की व्हायचं आहे आपल्याला, मग तसं अनुकूल वातावरण तयार करा की नाही. अनुकूल वातावरण तयार केलं त्या वातावरणात तुम्हालाच फायदा होईल की नाही. शक्य इतरांना पण फायदा होऊ शकतो. पण अशी परमभक्तांची किंवा भक्तांची संख्या भरपूर वाढेल आणि असं काहीतरी आदर्श काहीतरी आपल्याला मिळेल आणि तिथे मग आपण सगळं कसं छान छान होऊन जाईल सगळं. त्याला स्वामीजींनी म्हटलं आहे कम्फर्टेबल रिलीजन आहे की नाही. आपला कम्फर्ट झोन तयार करतो आहे आपण आहे की नाही. आपल्याला कम्फर्ट झोन पाहिजे की नाही. असं फ्रिक्शन नको, डोक्याला ताप नको. आपण डोक्याला ताप जास्ती झाला प्रमाणाबाहेर तर आपण वैतागतो आणि काही केलं थोड्याशा तापानेसुद्धा वैतागतात आहे की नाही. पण हे जर आपल्याला समजलं की सृष्टी आहे, ही देवाची सृष्टी आहे, इथे लिहिलंच आहे भगवंताच्या सृष्टी आहेत आहे की नाही. आता भगवंताच्या सृष्टीने का असं केलं आहे की नाही. खरं आपण विचारणारे कोण आणि तो आपल्याला कशाला सांगेल. जसं म्हणतात ना, मी त्याच्या मिटिंगमध्ये नव्हतो हजर, त्यांनी असं का ठरवलं आहे की नाही. पण त्याचे बरेच नसतं केलं तर आपण कधी भगवंताकडे वळलोच नसतो आहे की नाही. हा एक मुद्दा, असे बरेचसे मुद्दे पण त्याच्यात आपण जायची गरज नाही आहे. परंतु देवाने जे केलं ते बरोबरच केलं आहे की नाही. आपल्यापेक्षा नक्कीच त्याला जास्त अक्कल आहे की नाही. तो आपण जशा चुका करतो, जसं आपण करतो तसं तो कसं करतो, परिपूर्ण आहे तो आहे की नाही. पूर्णमद पूर्णमिदम आहे तो आहे की नाही. ॲब्सोल्यूट आहे की नाही. तो म्हणजे निरपेक्ष आहे की नाही. त्याला कशाची अपेक्षा नाही आहे, पूर्णपणे निरपेक्ष आहे. तो जे करेल तर बरोबरच करेल की नाही. त्यात चूक होणार नाही. मग आपल्याला हे कळणं की त्यांनी जे केलं आहे ते बरोबरच केलं आहे की नाही. आजच्या या घटकेला ज्यांनी जे केलं आहे बरोबरच केलं आहे, पुढच्या घटकेला जो करेल ते बरोबरच करेल आहे की नाही. म्हणजे आज आपण ज्या परिस्थितीत आहोत या घटकेला आहे की नाही, ती अगदी योग्यच परिस्थिती आहे, जशी पाहिजे तशीच आहे. हे देवाने ठरवलं आहे आणि देवाने बरोबरच ठरवलं आहे की नाही. त्यात काही देवाची चूक नाही. याच्यातून काय आपल्याला याच्यातून त्याला समोर न्यायचं आहे की नाही. आपण कंप्लेंट करतो की नाही, आपण तक्रार करतो की नाही ह्याचा फार त्रास होतो, आम्हाला तर व्हायचं आहे, आम्हाला तर मंदिरात यायचं आहे, प्रवचन ऐकायचं, पण काय करणार, फार अडचणी येत आहे की नाही. आपण तक्रार करतो. मग आता त्याचं त्याचं उत्तर पुढे येईल आपल्याला. ते म्हणतात की संसारासक्त जीव असतात की नाही, ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे. असं जर म्हटलं तुम्ही शांत झाले, तुमचं मन शांत झालं आहे की नाही. आम्ही असे होतो घरचे सगळे जसे झाले पाहिजे, कशाला आहे की नाही. असं कशाला. प्रल्हाद एवढा महाभक्त आहे, ध्रुवाला त्याची आई होती, त्याच्यानं सुनीती होतं आहे की नाही. त्याच्या सावत्राईचं नाव सुरुची होतं. सुनीती फार छान होती की नाही. अगदी ते स्वयंभू म्हणू आहे ना, पहिला म्हणू, ज्याचे आपण पुत्र आहोत म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं. तिथली सुरुवात आहे. परंतु त्याच्यामुळे ध्रुव पण छान झाला आहे की नाही. पण ते त्याला ढकलून दिलं, बसू नाही दिलं. त्याला फार अपमान वाटला. 5 वर्षाचा मुलगा आहे तो, त्याला फार अपमान वाटला की नाही. आणि नंतर त्यांनी तपस्यावर गेली. नारदाने त्याला सांगितलं असं नको वगैरे, पण त्यांनी केली आणि देवाचं दर्शन घेतलं की नाही. अशी ती भागवतामध्ये कथा आहे. मग आता असं तिथे इतकं हे काम हवं की नाही. त्या ध्रुवाला त्याच्या बरेच संकट आले, त्याच्यावर त्यांनी तपस्या केली ना, बरीच संकट आली. भागवतात आहे आणि दाखवतात पण चित्रपटांमध्ये वगैरे खूप संकट आले, पण त्याला तो पुरून उरला आणि शेवटी त्यांनी आपलं हेतू साध्य केलाच. मग आता इतके संकट का आली आहे की नाही, याची उत्तरं आहेत. पण श्रीरामकृष्ण काय म्हणतात, तुम्ही आंबे खायला आले आहात तर आंबे खा. झाडच किती आहे, पानच किती आहे, त्याच्या मोजल्याशिवाय तुमच्या गळ्याखाली उतरणारच नाही काय. पण थोडे झाडं मोजणं आवश्यक आहे आपल्यासाठी आहे की नाही. थोडंसं मनाचं समाधान झाल्याशिवाय आपली गाडी काही पुढे सरकत नाही आहे की नाही. म्हणून थोडंफार आपल्याला आहे. पण आपण नुसतेच झाडं मोजत बसलो, फांद्या मोजत बसलो आणि पानच मोजत बसलो तर आपण आंबे खाणार केव्हा की नाही. आंबे खाणं म्हणजे तुम्ही मुक्त होणं की नाही, तुम्ही तृप्त होणं की नाही. म्हणून इथे त्यांनी ठाकूरांनी लक्षात घ्या, तुम्ही ज्या सृष्टीत राहता की नाही,
ती सृष्टी परिपूर्ण सृष्टी आहे की नाही. जसं गीतेमध्ये आपल्या कर्मयोगात स्वामीजींनी म्हटलं आहे की ही स्वयंपूर्ण सृष्टी आहे. या सृष्टीला कोणाच्या मदतीची किंवा हातभारला टेकू लावण्याची काहीच गरज नाही आहे की नाही. परिपूर्ण आहे, जे अगदी एक्झॅक्ट आहे, ॲब्सोल्यूट आहे, करेक्ट आहे, फुल आहे, कंप्लीट आहे की नाही. त्यामध्ये काहीही दोष नाही आहे. जे आहे ते फक्त आपल्याला मात्र ते तसं अनुभवास येणं कठीण आहे. म्हणून त्या दिशेने आपण प्रयत्न करायला पाहिजे. तक्रार करण्यापेक्षा असं चांगलं झालं असतं तर आम्ही आणखी चांगलं झालं असतं असं म्हणण्यापेक्षा आपण त्या दिशेने आपल्या विचारशक्तीला लावलं पाहिजे की जे आहे करेक्ट आहे की नाही. फक्त त्याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये. जसं आता इथे बद्ध सांगितलं आहे की नाही. जीवांचे प्रकार 4: बद्ध, मुमुक्षु, मुक्त आणि नित्यसिद्ध. हे 4 प्रकार आहे. आता लक्षात घ्या, याचा तुम्ही याच्या 4मध्ये कोणी असू शकाल नाही, परंतु अनुचित परिणाम तुमच्यावर व्हायला नको. जसं जो बद्ध आहे त्याला मुळीच सहन होत नाही मुक्तीकडे जाणारा आहे की नाही. तो तुम्हाला सतत सांगेल की तुम्ही किती वेडे आहात आहे की नाही. म्हणजे असं करून तसं करून सांगेल, तो पटवून देण्याचा प्रयत्न केला, आम्ही किती शहाणे आहोत आणि तुम्ही किती वेडे आहात. आता तुम्ही जर कच्चे असाल, तुमचा विश्वास श्रद्धा जर पक्की नसेल, निष्ठा जर पक्की नसेल, तर तुम्ही होऊ शकतं आहे की नाही. तुम्ही डळमळेल, तुमचा श्रद्धा तुमचा विश्वास डळमळेल. कारण तसं आहेच ऑलरेडी, आपण त्याला तयारच आहोत डळमळायला आहे की नाही. आपण फारच कच्चे आहोत, फारच दुर्बल आहोत की नाही. हे माणसाला समजणं की आपण अतिशय दुर्बल आहोत की नाही. म्हणून इथे ते म्हणतात हे जाणून घ्या की नाही. आणि तुमची श्रद्धा कधी कमजोर होऊ देऊ नका. हे सहजपणे घडतं बघा. सहजपणे आपली श्रद्धा कमी होते. म्हणजे एकदम तळाला जात नाही, रसा तळाला जात नाही, परंतु कमी होते की नाही. त्याला धक्का लागतो. म्हणून जगात देवाची सृष्टी कशी असो, पण तुमच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला धक्का लागायला नको. ती वाढती राहायला पाहिजे, वर्धिष्णू पाहिजे, ती कमी कमी व्हायला नको. म्हणून हे जाणणं अत्यंत आवश्यक आहे की नाही. नाही तर ती कमी व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून बद्ध म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे की नाही. मग आपल्यामुळे बद्धची जाणीव किती आहे, किती प्रमाणात आहे की नाही. मग इथे म्हटलं आहे की मुमुक्षु आहोत का आपण की नाही. नंतर मुक्त आहोत काय, नित्यसिद्ध आहोत काय. आता नित्यसिद्ध तर आपण नाहीच आहे असं समजायला हरकत नाही आहे की नाही. नित्यसिद्ध म्हणजे काय समजायला पाहिजे की नाही. ते सिद्ध होत नाही, सिद्धच असतात. आणि नुसतं नसतात तर सदाचे सिद्ध असतात ते की नाही. म्हणजे ते कालाच्या पलीकडे गेलेले असतात की नाही. त्यांच्यावर काळाचा परिणाम होत नाही. वर्तमान आणि अर्जुन जे आहे ना गीतेमध्ये की भविष्यानि च भूतानि आणि हे मला कोणी जाणत नाही, पण मला वर्तमान माहीत आहे, भविष्य माहीत आहे आणि अतिथी माहीत आहे की नाही. हे जे आहे ते काळावर विजय मिळवलेले लोक आहेत. म्हणजे काळाच्या अंतर्गत कधीच येत नाही. म्हणून इथे एक गोष्ट सांगितली, रूपक आहे ते भोयांचं म्हणजे कोळ्यांचं की नाही. ते कसं समजून घेणार. बद्ध कोण, मुमुक्षु कोण, मुक्त कोण, नित्यमुक्त कोण आहे की नाही. हे संबंध फार कठीण आहे की नाही, अतिशय कठीण आहे. कारण आपल्याला कधीकधी आपण स्वतःची किंमत कमी करतो, कधी खूपच जास्ती वाढवतो आहे की नाही. आम्ही ते बेलूर मठला ट्रेनिंग सेंटरला असताना आमचे एक आचार्य होते, आता ते नाही बरीच वर्ष झाली गेलेत ते आता. तर त्यांच्या खोलीमध्ये 3 ते माकडं असायचे. काय बोलू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट बघू नका, असं ते माकडं असायचे. तर आम्ही ते उत्सव असतो वगैरे, काही अंतरंग शिष्यांचं काही उत्सव असले जाऊन प्रणाम करतात सगळेजण, ढोकळोके अंदाज सगळे प्रणाम करतात. एक पिरियड माफ असतो त्या दिवशी. तर मी असं गमतीने म्हटलं, मला हे जे 3 जे बंदरं आहेत ना माकडं, हे प्रत्येकाच्या खोलीत द्यायला पाहिजे. प्रत्येक आमच्या सगळ्यांच्या खोलीत ते 3 माकडं द्यायला पाहिजे. आता माझं बोलणं सरळ होतं म्हणा किंवा न समजण्याचं काही नव्हतं की नाही. म्हणजे आपण जे उगाच वाईट बघतो, वाईट बोलतो, वाईट ऐकतो, सरळ ते सोपी आहे. पण ते एकदम गंभीर झाले महाराज. ते म्हणाले, डोंट अंडर व्हॅल्यू युअर सेल्फ आहे की नाही. तुम्ही स्वतःची किंमत कमी करू नका. याचा अर्थ काय, स्वतःची किंमत कमी करू नका म्हणजे तुम्हाला काय एवढं काही इतक्या खाली पण तुम्ही ऐकू नका. म्हणजे बरोबर आहे, कोणालाही कळतं आहे की नाही. पण त्याच्या पलीकडे जा.
आहे की नाही. आपण फारच वाईट आहोत की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. ते एक स्टेज असते, पण त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. म्हणून इथे नित्यसिद्ध तुम्हाला माहीत पाहिजे, कारण त्यांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात, आहे की नाही. तुम्हाला त्यांची कृपा महत्त्वाची असते. हे नित्यसिद्ध काय, आम्ही तर नित्यसिद्ध नाही आहे की नाही. बरोबर आहे, आपण नित्यसिद्ध नाही आहेत, परंतु नित्यसिद्ध कशाला? त्यांचे आशीर्वाद पाहिजेत, त्यांची कृपा पाहिजे, की नाही. त्यांची नुसती कृपादृष्टी झाली तरी माणसाचा उद्धार होतो की नाही. त्यासाठी ते नित्यसिद्ध पाहिजेत. ते सतत कृपा करत असतात तुमच्यावर की नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, हे जगात वावरतात, तुमच्या आजूबाजूलाच असतात की नाही. थोडं दूर गेलं, थोडं जवळ, थोडं दिसतात ते. त्यांनी म्हणून नारदाचं उदाहरण दिलं आहे. जसे नारद आहे की नाही, ते नित्यसिद्ध आहेत. ते कशासाठी आहेत? त्यांच्याकडे बघितलं की आपला विश्वास वाढतो की नाही. आपला विश्वास जो कमी होतो, धक्का बसतो सतत या वातावरणात राहून, जगामध्ये देवाच्या सृष्टीत राहून त्याला आळा बसतो आहे की नाही. आणि ते कशासाठी असतात? इतरांच्या कल्याणास्तव, जीवांच्या उद्धारासाठी, आहे की नाही. त्यांचं तेच कार्य आहे की नाही. त्यांचा इतर गोष्टीशी काही संबंध नसतो. टॉप ग्रेडचे लोक आहेत, आहे की नाही. टॉप ग्रेडचे लोक आहेत, अत्यंत उच्च दर्जाचे लोक आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे, आहे की नाही. मग ते काय शाळा चालवत नाही, कॉलेज चालवत नाही, रिलीफ करत नाही, अमुक करत डपुरात, त्यांना ते त्याच्यातून बरेच पलीकडे गेले आहे. आता त्यांच्याकडे बघितल्यानेच माणूस मुक्त होतो की नाही. त्याने ह्या तुमच्या आमच्यासारख्या गोष्टी करायची गरज नाही आहे की नाही. हे आपल्याला समजत नाही. ते काय करतात की नाही. ते काय करतात? अरे ते काय करतात? ते करतात जेवढं करतात त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करता येणार नाही. पण आपण कल्पनाही करू शकत नाही, आहे की नाही. याचं कारण की आपली विचारशक्ती फार दुर्बल आहे, की नाही. कशाला कर्म म्हणायचं, कशाला कल्याण म्हणायचं, आहे की नाही, हे आपल्याला जर कळलं आहे तर आपली विचारशक्ती फार दुर्बल आहे. नंतर आहे बद्धजीव. आता बद्धजीव कसे ओळखायचे, आहे की नाही. आपण आधी ते उदाहरण बघू आणि नंतर इकडे वळू. ते म्हणतात की कोळी आहे, कोळ्यांनी जाळं टाकलं आहे पाण्यामध्ये, की नाही. समजा एखाद्या तळ्यात भोयांनी जाळे टाकले. 4-2 मासे असे काही शहाणे असतात की ते कधीच त्या जाळ्यात सापडत नाहीत. यांना उपमा देता येईल नित्यसिद्धांची. पण जाळा स्पष्ट दिसत असतो. जाळं आणि पाणी एकरूप होऊन जातो की नाही. सहजासहजी ती दिसणार नाही की नाही. आणि नित्यसिद्धांना मात्र दिसतं ते. माया हा जो भ्रम आहे हो त्यांना स्पष्ट दिसतो. की आपण एक उदाहरण घेऊया. जादूचे खेळ चालले आहेत आणि समोर लोक बसले आहेत 500-1000 गुन्हे. ते करून बघत असतात, टाळ्या वाजवतात. त्यांना आश्चर्य वाटतं कसं काय चालू आहे, काहीच कळत नाही. त्याच्यामुळे आपण चकित होऊन जातो. पण त्याचे जे सोबती असतात किंवा त्याची पत्नी असेल, तिला काय कशाचं काय, तिला माहिती आहे काय नुसतं बनवाबनवी आहे म्हणून, हात चलाखी आहे. तिला काही ते काही त्याच्यात हे नसतं. ती काही चकत नाही आहे किंवा ती काही भ्रमित होत नाही आहे, कारण तिला माहिती आहे हात चलाखी आहे, याच्यात काहीच नाही, खरं काहीच नाही आहे, सगळंच बनावटी आहे की नाही. तसं जे नित्यसिद्ध असतात त्यांना पक्क कळलं असते सगळं बनावटी आहे, हे यामध्ये काहीही खरं नाही आहे. 100% बनावटी नकली आहे की नाही. मग बद्धामध्ये नित्यसिद्धामध्ये काय फरक आहे? बद्धाला मात्र सगळंच खरं वाटत असतं, त्याला नकली बनावटी काहीच वाटत नाही. आणि म्हणूनच तो समरसून जीवन जगतो, की नाही. किती फरक आहे बघा. याला ज्ञान म्हणतात. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम गीतेमध्ये म्हटलं आहे. आणि याला ज्ञान म्हणतात. आणि याच्या विरुद्ध जे आहे सगळं अज्ञान, यदतोन्यथा अज्ञानम यदतोन्यथा. याला सोडून जे काही आहे ते सगळं अज्ञान आहे की नाही. जसं ते गुडविनला पत्र लिहिलं आहे स्वामीजींनी, त्यातलं तो द ओनली नॉलेज विच इज ऑफ एनी व्हॅल्यू इज टू नो दॅट ऑल दिस इज हंबक. फार सुंदर वाक्य आहे. ते पत्र लिहिलं आहे की नाही. खरं ज्ञान फक्त एवढंच आहे की नाही. विच इज ऑफ एनी व्हॅल्यू, ज्याला काहीतरी किंमत आहे की महत्त्व आहे. टू नो दॅट ऑल दिस इज हंबक. ते प्रत्यक्ष बघत असतात, आहे की नाही. हा सगळा वेडेपणा मूर्खपणा चालू आहे की नाही. त्यामुळे जर तुम्हाला कळलं की मूर्खपणा वेडेपणा तुम्ही फसणारच नाही, आहे की नाही. तुम्ही कधी भ्रमात पडणारच नाही, मोहात पडणारच नाही. म्हणून त्याला नित्यसिद्ध म्हणतात. शुकदेवाचं उदाहरण खूप देतात स्वामीजी,
की नाही. ठाकूर खूप देतात. त्याच्यातील शुकदेवांचं उदाहरण. शुकदेव ते ब्रह्मच बघत होते. जेव्हा ते घर सोडून निघून चालले आहेत, वडील म्हणतात, अरे मुला कुठे चालला आहे, थांब थांब, जाऊ नको. त्यांचं अजून उपनयन पण झालं नव्हतं, आहे की नाही. खूप शौक होतो व्यासांना, जे मागे जातात. त्याचं उत्तर शुकदेव देत नाहीत. शुकदेव छोटासा आहे की नाही, कुमार आहे तो, आहे की नाही. अंगावर काही कपडे नाही आहे की नाही, शरीराचं भानच नाही आहे की नाही. त्याचं उत्तर कोण देते? भागवत म्हणतं त्याचं उत्तर झाडं देतात, झुडपं देतात, लता देतात, वेली देतात, निनाद असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. म्हणजे त्या सृष्टीशी ते इतके एकरूप होऊन गेले आहे, स्वतःचा त्याचं काही फरकच नाही आहे की नाही. ती गोष्ट नित्यसिद्धांची. म्हणून स्वामीजी विषयी ठाकूर म्हणत असतो, जेव्हा जातो रस्त्याने तो ब्रह्म बघतो. ब्रह्म काही भूतासारखं आहे काय? आपण बघत नाही ते भूत बघतात, पिशाच बघतात, असं नाही आहे. त्यांना भेद दिसतच नाही आहे. एक गोष्ट दुसऱ्यापासून भिन्न दिसतच नाही आहे. सगळ्या गोष्टी एकरूप दिसतात, आपल्याला बहिरूप दिसतात, वेगवेगळ्या प्रकारच्या दिसतात, नाना रूपत्व दिसतं आपल्याला. त्यांना एकरूप दिसतात. ज्यांना एकरूप दिसताना नित्यसिद्ध म्हटलं आहे की नाही. आणि ज्यांना सतत भिन्न दिसतात, गीतेमध्ये खूप आलेलं आहे की नाही. वारंवार आलेलं आहे. 13व्या अध्यायात आहे, 14व्या अध्यायात आहे, 7व्या अध्यायात आहे, बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे की नाही. 9व्या अध्यायात आहे की नाही. 18व्या अध्यायात आहेच त्याच्यामध्ये. म्हणजे काय, आपल्याला काय गाठायचं. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात की अद्वैत ज्ञान ॲक्च्युअली बेंदे जा इच्छा ताय कोर. तुम्ही आपल्या पदराच्या कोपऱ्यामध्ये अद्वैत ज्ञान बांधा आणि जे इच्छा आहे ते करा. म्हणजे देवाची जी काही आराधना करेल तुम्ही ते करा, कोणताही मार्ग चोखाळा. पण लक्षात ठेवा की अद्वैत ज्ञान तुम्हाला ते प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे द्वितीय काही नाही आहे की नाही. त्याला म्हणतात नित्यसिद्ध. त्याला जे प्रत्यक्ष दिसत असतं, प्रत्यक्ष अनुभव येत असतो. आपलं वाटतं आपल्या डोक्यातून जाणाऱ्या गोष्टी फार दूरदूरच्या नाही आहेत त्या, आहे की नाही. त्यामुळेच दूरदूरच्या नाही आहे, त्या अनुभवण्यासाठी आहे की नाही. आपण जशी इतक्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत या मायामय संसारामध्ये, तशी ती गोष्टसुद्धा अनुभवण्याची आहे. आपण असं म्हणत नाही हे कसं मायामय संसारामध्ये आहे, कशाला अनुभवायचं, ते कशाला अनुभवायचं, असं तर आपण कधी म्हणत नाही. आम्हाला हे अनुभवायचं आहे, ते जसं ते असतं ना कॅटरिंगमध्ये 50 पदार्थ केले असतात, असं म्हणत नाही. झालं की वरण भात खाल्लं, हे कशाला चाखायचं, आणि हेही चाखून बघायला पाहिजे, तेही चाखून बघायला पाहिजे, 50 पदार्थ चाखून बघायचे असतात आपल्याला, आहे की नाही. तसंच हे जसं आपण अनुभवतो मायामय संसारातला, तो जसा अनुभव आहे तसा हा सुद्धा अनुभव आहे. पण ह्या अनुभवापेक्षा अनंतपटीने हा अनुभव श्रेष्ठ आहे की नाही. म्हणून ते म्हणतात की शहाणे जे मासे असतात ते कधी तिच्याजवळच येत नाही. का येत नाही? की त्यांना माहिती आहे बंधन आहे. एकदा जाळ्यात सापडलं की संपलं, त्यांना जाळा दिसत असतं आणि तिथे फिरकण्याचा प्रश्नच येत नाही आहे की नाही. प्रश्नच येत नाही आहे, हा प्रश्नच उद्भवत नाही आहे. जो फार मोठा प्रश्न आपण त्या मोहातून वाचण्याचा प्रयत्न करतो नाही, पण ते मोहातून वाचण्याचा प्रश्नच येत नाही. कारण काय, त्यांच्या दृष्टीने जे सूर्यप्रकाश आहे इतकं स्वच्छ स्पष्ट असतं, त्यांना नित्यसिद्ध म्हणतात की नाही. ते सिद्ध नाही आहेत, प्रयत्न करून सिद्ध झालं नाही आहे. प्रयत्न करून सिद्ध झालं की ते या जगातले, या जीवनातले संस्कार, देहबोध असतो की नाही, तो बोध पुन्हा परत येऊ शकतो. पण जे नित्यसिद्ध असतात ते कधी मोहात सापडतच नाही आहे की नाही. आपण समजा मुमुक्ष आहोत, सिद्ध झालेलो आहोत, पण मानव शरीर आहे, ते दोषामुळे असतं आहे की नाही, आणि तो पुन्हा परतू शकतो. अर्थात बद्धासारखा तो पुन्हा सापडणार नाही, पण त्यालाही मोह होऊ शकतो, क्षणापुरता का होईना त्याला मोह होऊ शकतो. म्हणून ते वचनामृतात येतं की रामसुद्धा सीतेसाठी रडले होते, हे दाखवण्यासाठी की तसं होऊ शकतं की नाही. पण नित्यसिद्धाच्या बाबतीत तसं होत नाही. म्हणून त्याला जाळं स्पष्ट दिसत असतं, बंधन स्पष्ट दिसत असतं की नाही. त्याच्यामुळे बंधनात सापडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि परंतु बहुतेक मासे जाळ्यात येतात, बहुसंख्य की नाही, बहुसंख्य मासे जाळ्यात येतात. यालाच आपण संसार म्हणतो, मायामय संसार म्हणतो आहे की नाही. या मायामय संसाराच्या बहुतेक मासे जाळ्यात येतात. मग आपणही गेलो तर काय बिघडलं, हा मनात विचार येतो आपल्यामध्ये. सगळेच जाळ्यात येतात, आपणही जाळ्यात आहोत, त्यात काय चुकलं, काहीच नाही आहे की नाही. असं मग आपण जगावेगळं का करायचं, सगळेच जाळ्यात सापडतात, आपणही जाळ्यात सापडायचं की नाही. तसं नाही आहे. आता इथे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हा फार मोठा एक विचार असतो, निगेटिव्ह विचार असतो, त्याच्यातून बाहेर पडणं फार कठीण असतं
मी बहुसंख्यक लोक असं करत असतात, मग आपण कशाला जगाच्या राटेपेक्षा बघत जायचं? कारण फारच कमी असतात, अतिशय कमी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. एखादाच कुठे जातो, मग एखाद्यांदा आपण कशाला हा प्रश्न उद्भवतो. मग असं विचारत नाही, पण एवढ्यामध्ये आपण का नाही, एखादा आपण का नाही असं नाही म्हणत आहे की नाही. हजारोमध्ये आपण का नाही, एखादा अपवाद का नाही की नाही. आपण असं म्हणतो सगळेच आहेत. काय आता आपली जी दुर्बलता असते आतली ती प्रकट होते, आणि ती कसंही करून आपल्याला या झंझटीमध्ये पडायचं नसतं की नाही. पण लक्षात घ्या की फार मोठा धोका आहे. तरी पण त्यांच्यापैकी काही मासे बाहेर पडण्याची खटपट करीत असतात. हे जणू मुमुक्षू जीव खटपट करणं. तथापि त्यांपैकी सगळे काही सुटू शकत नाही. मोजके 4 जणच उसळी मारून जळातून सुटकतात की नाही. समहात्मा सुदुर्लभा. असे सुटकणारे फारच क्वचित असतात. मग त्याच्यातून आपण का असू नये हा प्रश्न आपण म्हणत नाही. हे फार कठीण आहे, आपल्यासाठी नाही आहे, सोडून द्या, ना सोडून द्या असंच म्हणतो. ती निगेटिव्हिटी आहे. अशा वेळी कोळी ओरडतात, अरे चहा एक मोठा मासा सुटकला की. परंतु जाळ्यात अडकलेल्यांपैकी अधिकांश निसटू शकत नाहीत, नवे सुटकेसाठी प्रयत्न देखील करीत नाहीत. उलट जाळे तोंडात गच्च धरून तळातील चिखलात मुसंडी मारून त्यात मुस्काड खुपसून चुपचाप पडून राहतात. समजूत अशी की आता काही भीती नाही, ठीक सुरक्षित आहो आता, आहे की नाही. याला म्हणतात अविवेक, अज्ञान, आहे की नाही. अतिशय धोक्यात आहोत, आहे की नाही. हे न समजता आपण सुरक्षित आहोत असं म्हणणं, हे याला म्हणतात अज्ञान, आहे की नाही. दिसतच नाही आपल्याला काही, की नाही. आता काही भीती नाही आहे म्हणतो, जिथं सगळी भीतीच आहे, भीती सोडून काहीच नाही आहे, तिथे आपण भीती नाही म्हणतो. सगळं असुरक्षित आहे आणि आपण तिथं सुरक्षित आहोत म्हणतो. या जाळ्यातून बाहेर पडणं किती कठीण आहे तुम्ही लक्षात ठेवा, की आपला मेंदू तसाच तयार झालेला आहे. वर्षानुवर्ष जन्मोजन्म करून करून तसाच झाला आहे. द्वितीयात भयी भयम भवती. जिथे अभय भयदर्शना, आहे की नाही. जिथे अभय आहे भगवंताच्या चरणी तिथे आपल्याला भय दिसतं. संसारात भयच आहे, तिथे आपल्याला आपण अगदी निर्भयपणे वावरतो. नाही, भय काय आहे, आता काही भीती न, ठीक सुरक्षित आहोत. पण बिचाऱ्यांच्या गावीही नसते की धीवर म्हणजे कोळी फरफरा जाळं बाहेर उडून आपल्याला पटापट टोपलीत भरतील. हे बद्धजीवांचे भाईबंध, आहे की नाही. हे बद्धजीव आणि त्यांचे भाईबंधांची संख्या जगामध्ये अधिक संख्येने आहे, किंवा असं म्हणता येईल बहुसंख्येने तेच आहेत, आहे की नाही. ही जीवाची सृष्टी आहे, आहे की नाही. देवाने असं का केलं माहीत नाही. देवाने तसं केलं ते पुढे येईल आहे. हा मायेचा खेळ चालू राहिला पाहिजे, आहे की नाही, म्हणून त्यांनी केलं आहे. पण ते पुढे बघू आपण. पण इथे म्हणतात हे बद्धजीवांचे भाईबंध, नाही, हे कळण्यासाठी की आपण त्या मोहात सापडू नये. आपण मुमुक्ष आहोत, भक्त आहोत, आहे की नाही. परमभक्त नसू आपण, की नाही, पण आपण भक्त आहोत, आपण मुमुक्ष आहोत. आपली मुमुक्षा कितीही बंद असो, की नाही. आपली मुमुक्षा काही विवेकानंदांसारखी शंकरासारखी नाही आहे, की नाही, किंवा रामदासांसारखी नाही आहे. परंतु कितीही मंद असली तरी ती मुमुक्षा आहे, की नाही. आणि त्याची कदर करायला पाहिजे, त्याला जपून ठेवायला पाहिजे, आहे की नाही. कोणत्याही किमतीमध्ये त्याला जपून ठेवायला पाहिजे. नाही ते जपून नाही ठेवलं ते केव्हा नष्ट होईल समजणारच नाही आपल्याला. त्याचं फार मूल्यवान आहे ते, की नाही. याचं मूल्य आपल्याला समजलं पाहिजे, की नाही. आणि असं होत नाही, की नाही. तुम्ही जपून नाही ठेवलं तर ते निघून जातं. जसं श्यामकृष्ण म्हणतात वचनामध्ये, तुम्ही ताटात पाणी ठेवलं आणि तसं सोडून दिलं तर काही वेळा सुकून जाईल ते, की नाही. तसंच आपली भक्ती, आपली मुमुक्षा सुकून जाते, राहत नाही ती. काळजी घेतली नाही तर राहणार नाही. तर उपाय काय ते म्हणतात, त्याला ह्याच्यात ठेवा, पाण्यात ठेवा. पाण्यात ठेवली की मग ते सुकणार नाही, कारण सगळेच पाणी त्याला सत्संग म्हणतात, आहे की नाही. तर इथे ते म्हणतात की पटापट टोपलीत भरतील म्हणजे संपलं. आता तिथे मोक्ष नाही, भक्ती नाही, काही काय नाही, तर चॅप्टर इज क्लोज्ड, आहे की नाही. पण यालाच जीवन म्हणतात, आहे की नाही. ह्यालाच जीवन म्हणतात की असंच असतं. तो कोळी येईल, पकडेल, तुम्हाला टोपलीत भरेल आणि जर संपलं, दॅट इज लाईफ. जीवनाच्या विषयी दुसरी कोणती कल्पना आपल्या मनात आहे, ही कल्पना चुकीची आहे. याच्याविषयी जे आहे त्याला ज्ञान म्हणतात, हे सांगतात इथे. आणि इतके ते असतात. 2 उदाहरणं दिली आहेत इथे.
की बद्धजीवांची, की तो आता बघा इतका बद्ध आहे की त्यानेच मृत्यू ओढवेल हे बापड्याचे ध्यान नसतं. असला बद्ध जीव मरतो त्यावेळी त्याची बायको त्याला म्हणते, तुम्ही तर चालला पाठीमागे, माझी तरतूद काय करून ठेवलीत. हे फार जुन्या काळचं आहे, आता काळ बदलला आहे, परंतु असंच असतं काहीतरी. आणि मायेचा तरी केवढा अजब प्रभाव बघा. समयित वाद जरा उजळ जळताना बघून कासावीस होऊन तो उद्गारतो, अरे तेल फाजी जळत आहे रे, वाद थोडी कमी कराना, इकडे स्वारी पाहावी तर घोंगडीवर टाचा घासते आहे. ठीक आहे, हे एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण आहे बद्धजीव म्हणजे कसं ओळखायचं, त्यात आपण कुठेतरी आहोत काय. बद्धजीव प्राण गेल्या ईश्वराचं नाव घेणार नाही. रिकामपण सापडलंच तर एकतर वायफळ गप्पा ठोकेल, नाहीतर एखादं फालतू काम तरी करीत बसेल. असं का म्हणून कोणी विचारलंच तर सांगेल, अहो काय करावं, गुपचूप बसून वेळ नव्हता जात म्हणून बसलो आहे आपलं कुंपण घालीत. काही काम तर हवं ना, किंवा वेळ जात नाही म्हणून पत्ते खेळणं सुरू करेल. खोलीत गंभीर स्तब्धतेचे वातावरण उत्पन्न झाले. नेमकं असंच होईल असं नाही आहे की नाही, दुसरंही काय होऊ शकतं, परंतु आपल्याला चेतनतत्वाची जाणीवच नाही आहे की नाही. ईश्वराच्या अस्तित्वाची आपल्या हृदयात त्याची जाणीवच नाही आहे, याची लक्षणं सांगितली आहे. असं नाही की हा पत्ते खेळतो, याला दुसरं काही माहीतच नाही आहे की नाही. जसं एखादा प्रायमरी वर्गात आहे की नाही, तिथं वर्षानुवर्षे तिथेच आहे, तो त्याच्या बाहेरच पडत नाही आहे, तर दुसरी काही जाणीवच नाही आहे. तसंच हे आहे की हातपाय बिलकुल जखडलेले असतात त्यांचे. बद्धजीव संसारात त्या सापळ्यामध्ये पक्के अडकलेले असतात, हातपाय बिलकुल जखडलेले असतात त्यांचे. इतकेच नव्हे तर संसारातील या सुखातच, या जगातच आपण सुख मिळवू शकू अशी त्यांची खात्री असते. यातच निर्धास्तपणे अखेरपर्यंत राहता येईल अशी त्यांची धारणा असते. त्यानेच मृत्यू ओढवेल, मृत्यू म्हणजे इथे आध्यात्मिक मृत्यू, हे बापड्यांच्या ध्यानही नसते की नाही. कधी चुकूनही या सगळ्या अस्तित्वाच्या पलीकडे काय आहे, जे आपण बघतो आहे, जे अनुभवतो तेवढंच काही आहे की त्याच्या पलीकडे काही आहे, आपण मूर्ख तर बनवलं जात नाही ना, हा विचार कधी त्यांच्या मनात येत नाही की नाही. म्हणजे ज्ञानाचा विचार कधी चुकूनसुद्धा त्याच्या मनामध्ये येत नाही, याला बद्धजीव म्हणतात. तर आपण काय बघतो आहोत की ह्या सगळ्या याच्यातच आपण मुमुक्षूमध्ये पण राहतो आहे, आपण नित्यसिद्धामध्ये पण राहतो आहे, मुक्त लोकांमध्ये पण राहतो आहे, आणि बद्ध लोकांमध्ये पण राहतो आहे की नाही. हे सगळं वातावरण असं आहे की नाही. आणि देव सतत आपल्याला मदत करतो आहे की नाही. यातून आपला हात धरून तो आपल्याला पोचून, जसं आपण म्हटलं ना योगसूत्रामध्ये शेवटचं सूत्र आहे, ती प्रेमळ जननी जीवाचा हात धरून तिला पोचून देते, मुक्तीपर्यंत पोचून देते, पुन्हा परत फिरते दुसऱ्याचा हात धरून तिला मुक्त करण्यासाठी आहे की नाही. सतत आपल्याला ती मार्गदर्शन करीत आहे, सतत आपल्याला घेऊन जात आहे, सतत आपली काळजी करत आहे की नाही. म्हणजे प्रत्येक क्षणी की नाही याची जाणीव निर्माण होणं आणि यातून आपली भक्ती वाढणं, सतत भक्ती वृद्धिंगत होणं की नाही. याच्यात कुठे आपण उलट्या बाजूने जाऊ नये, उलट्या दिशेने जाऊ नये. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी साधकाच्या मुमुक्षच्या जीवनात यायला नको आहे नाही. अंती येण्यासाठी भरपूर कारणं आहेत की नाही, भरपूर तसे प्रसंग निर्माण होतात की नाही. त्यापासून स्वतःला बचावणं, स्वतःची रक्षा करणं, स्वतःला इजा होऊ न देणं, हे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हा इथे प्रसंग आलेला आहे. हा फार सुंदर आहे. म्हणजे आपण उपदेश कसा ऐकायचा, त्याची कशी धारणा करायची नाही, आणि डगमगायचं नाही की नाही. डगमगणाऱ्या गोष्टी साधकाच्या जीवनात असतात, मुमुक्षाच्या जीवनात असतात, भक्ताच्या जीवनात सगळे असतात की नाही. पण देवावर विश्वास ठेवून की नाही, आणि नेहमी आपला जो वातावरण आहे अनुकूल, आपल्याला अनुकूल, तुमच्याकडे अनुकूल वातावरण होणार नाही की नाही. जग जशा पद्धती तसंच चालेल की नाही. हा बदलेल, तो बदलेल, मग मी ठीक होईल असं नाही. जग जसं आहे तसं नीटच आहे, त्याला तशा पद्धतीने चालू द्या. तुम्ही तुमचं नवीन जग निर्माण करा, अंतर्जगत आणि बहिर्जगत. स्वामीजनाला मायक्रोकॉझम म्हटलं आहे आणि मॅक्रोकॉझम म्हटलं आहे. तुम्ही तुमचं अंतर्जगत तयार करा, बहिर्जगत तयार करा, आणि मग सगळं ते देवाच्या इच्छेनेच होत आहे की नाही. तोच आपल्याला पुढे पुढे येत आहे, आणि तोच आपल्याला शेवटी काय करेल की नाही. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्वपाश्रय. तुम्ही जे काही कराल माझा आश्रय घेऊन करा. मत्प्रसादात वापनोती
मग मी तुझ्यावर प्रसन्न होईल. जे काय मिळतं भगवंताच्या प्रसन्नतेने मिळतं, बाकी कशाने मिळत नाही. तुम्ही किती प्रयत्न केला, तुम्ही मायेच्या राज्यातच आहात, आहे की नाही. तुमचे प्रयत्न मायेच्या राज्यातच आहेत, ते अहंकाराला धरूनच आहे. मत प्रसादा तवाप्नोती, माझ्या कृपेने तुला मिळेल शाश्वतम पदमव्ययम. 18वा अध्याय. तुला अविनाशी ब्रह्मपद प्राप्त होईल. अव्ययम शाश्वतम पदमव्ययम, तुला अविनाशी ब्रह्मपद प्राप्त होईल. म्हणजे सगळे प्रयत्न, तुमची मुक्ती भुक्ती जे काय असेल, भक्ती वगैरे, ते सगळं भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करायचं असतं. पुढचा भाग आपण पुढच्या मंगळवारी बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.